तर हॅलो हाय नमस्कार मंडळी। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि सकाळी काम वगैरे चालू झालेले आहेत रोजच्या सारखेच। तर केस वगैरे धुतले मी आता, कारण 2-3 दिवसापासून धुवायचे होते, पण थोडीशी सर्दी वगैरे असल्यामुळे मी काही धुतले नाही आणि आज धुवून घेतले केस वगैरे। तर पूजा वगैरे करून घेणार आहे आता आणि त्यानंतर करणार आहे स्वयंपाक। तर चला दाखवते माझी पूजा। तर इकडे छान अशी माझी पूजा झालेली आहे पूर्ण। आणि आज काही फुलं भेटलेच नाही, कारण ज्ञानू गेली होती फुलं आणायला, पण उशीर झाला। फुलवाले 10 वाजेपर्यंतच असते, तर फुलवाले निघून गेले आणि फुलं काही भेटलेच नाही। तर जाऊ द्या, असो जे आहे त्यात पूजा झाली माझी। आणि तर चला आता मला बनवायचा आहे स्वयंपाक। तर स्वयंपाक बनवून घेणार आहे मी आणि उशीर झालेला आहे स्वयंपाक बनवायला। यांनी निघालेले आहेत ऑफिसवरून, तर लवकरात लवकर मला स्वयंपाक बनवायचा आहे। तर चला दाखवते मी तुमच्याशी। तर इकडे थोडासा गाजराचा हलवा बनवायचा होता मला, कारण जेवणानंतर काहीतरी खायला, त्यामुळे थोडासा, जास्त नाही बनवला, थोडासा बनवलाय। तर यामध्ये काजू आणि बदाम टाकलेले आहेत मी। आता यामध्ये टाकणार आहे गूळ। तर यामध्ये गूळ आहे किसून ठेवलेला, तर किसलेला गूळ घालणार आहे मी थोडासा यामध्ये, आणि थोडीशी साखर घालणार आहे। इकडे गूळ घालून घेतला की लगेच मी थोडीशी साखर घेतली आहे। तर साखर गुळाने टेस्ट छान येते, तर त्यामुळं, आणि तूप मी अगोदरच घातलं होतं, तर व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तर इकडे हलवा होत आलेला आहे। तर मी ना इकडे थोडेसेच काजू घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो आणि 1 कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या, आणि यामध्ये पण थोडेसे काजू घातलेले आहेत। तर ही पेस्ट ग्रेव्ही करून घेणार आहे। तर मी हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि काजू इकडे वरतून टाकणार आहे, थोडेसे अर्धे यामध्ये आणि अर्धे वेगळे। तर हे पाणी टोमॅटो वगैरे शिजवून घेतलेलं, तर हे पाणी ना उकळवून घेतलं होतं, सॉरी, हे पाणी शेवटी टाकणार आहे मी। हे पाणी फेकणार नाही, कारण हे पाणी टोमॅटो आणि कांदा उकळून घेतलेलं पाणी आहे। तर हे बारीक मिक्सरमधून काढून घेते। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली, कारण एरवी कोथिंबीर सारा टाकू देत नाही मला, पण मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर साराला लक्षात येणार नाही, म्हणून मी थोडीशी कोथिंबीर टाकते। तर इकडे हलवा काढून घेतलेला आहे मी एका वाटीमध्ये मोठ्या, आणि इकडे 30 कढई मी ठेवलेली आहे परत गरम करण्यासाठी। तर आपली ग्रेव्ही इकडे काढून झालेली आहे आणि कलर आलेला आहे बघा। तर छान असा ग्रेव्हीला कलर आलेला आहे एकदम। आणि ही ग्रेव्ही आता छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची। तर हा पनीर बटर मसाला घेतलेला आहे मी। आता यामध्ये थोडंसं मी तिखट घालणार आहे आणि लगेच पटकन थोडासा मसाला घालून घेणार आहे। तर यामध्ये हा मसाला घालून घेणार आहे मी। तर आता थोडंसं मी मीठ टाकून घेणार आहे, चवीनुसार घेऊन टाकून घ्या, तुमच्या जसं लागतं तुम्हाला तसं। तर मी थोडंसं टाकलेलं आहे, कारण त्या पनीर बटर मसालामध्ये पण असतं, थोडंसं टाकलेलं आहे मी। आणि ग्रेव्हीला मस्त असं तेल सुटू द्यायचं, आणि हे काजू थोडेसे आहेत ते टाकून घेणार आहे मी, आणि छान उकळी येईपर्यंत मस्त असं झाकून ठेवायचं। हा पनीर मसाला यामध्ये थोडासा कमी होता पनीर बटर मसाला, म्हणून मी हा घेतलेला आहे। तर हा थोडासा कट करून टाकते त्यामध्ये। मी आता घाईमध्ये मी असंच टाकला, पण तुम्ही थोडासा न दूध घेऊन दुधामध्ये मिक्स करून टाका। तर मला थोडासा टाकायचा होता, त्यामुळे मी तसाच टाकला। थोडंसं कोमट दूध घ्यायचं, 2-3 चमचे, आणि त्यामध्ये मिक्स करून टाकायचं। त्यामध्ये तसा टाकल्यानंतर पण फ्लेवर खूप छान येतो। तर इकडे भाजी रेडी आहे आणि इकडे भात पण टाकलेला आहे। तर इकडे पीठ मळून ठेवलं, थोडासा चहा केला। पाणी सांडवलं, मी सांडवलं, तू सांडवलं, मग दीदी का रागवली तुला पिलू? Ada ma, sisi, lemah.